आता ते बरं आता पेटव सगळं वाजलं पावणे बारा मंडळी सुरुवात करायची आज कोयलवट जारी राहणार चाहिए भुवा असं कळ काढून गेलं खरून गेलं एका बाजूला तरवा पेटून गेलेला आहे भर पावसात पेटवलेला आहे आपण काय सुरुवात करायला गावठी माणूस आपण आज ए गावाला कुठल्या बघा सगळं आपल्याला काय समजत नाही या सगळ्या मंडळी इथं आलेली आहे काय झालेला आहे आज मालपाने हा कार्यक्रम लावलेला आहे बाय देवा सोमेश्वर स्वामदाय कालबाय नावलाय महाय तुलाय आहे चंडिका भराडे वाजायच्या खऱ्या आणि फैरे भावाने जवळ नाता कोल मानका गावच्या मानका परसो करडांच्या मानका झाले चंद्र बांधविलाय गायत्रीला वंदन लागलं रंगवाल्याची फिरायची वेळ झालेली आहे आणि चतुर्शिवाच्या मालकाला बोलावून घे आणि सत्तापूर्व राजी कर आणि असुर या सगळ्या लेकरांना सुखी ठेव आणि माझ्या कार्यक्रमभर माझ्या
करून मथुरेच्या बाजारला चालले. त्याने सांगितलं यांना प्रत्येक गोष्टीत त्रास हो. गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती वारीला सुरुवात त्याने सांगितलं. म्हणतात गुराकडे म्हणतात होतं हे पुण्यात कधी गेलं आणि कधी गेलं सगळं सांगतो. सुरुवात करूया. माझा वायसा कमी ही भांडी व्हायची कमी करा. नाही भांडी तेवढी राहून दे पण त्यांचं जरा बटणं खाली नाही माझ्याच वर राहून दे तुरे वाला. तर या ठिकाणी शक्तीपुरा जर पडणारी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आदरणीय सन्माननीय माननीय संजय मालक माऊली आणि त्यांचे सहकारी सगळे सहकारी सगळ्यांची काही नावं घेणं शक्य नाही. आणि सौजन्य बाबूशेठ पाटील आणि मित्र संदीप भलेकर सर्वांना मनाचा मुजरा करून वाटत खंडाळा गावचे माझे आदरणीय वस्तात प्रभाकरजी धनावडे वाटत कवठेवाडी ह्या वाडीनं आमचा हा कलियुगाला हिरा दिला. आणि या हिऱ्यामुळे अनेक प्रश्न आम्ही सोडवू शकलो. परवाचा गणाचा विषय माझ्या गणेशा पायी असं घडलंय काही खेळण्याला घडलं नाही असे गण त्यांच्या माध्यमातून मला मिळाले. ते प्रभाकरजी धनावडे आदरणीय सन्माननीय माझा महामेरू आणि त्यांचं हे गाव आणि त्यांचे अनेक मंडळी आले आहे. मनाचा मुजरा करतो. आमच्या घराण्याचे आणमान शान झराजी वीर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आशीर्वाद ठेवा. आज आमच्या खेळात चालू करून आलेले आहेत. झराजी वीर माऊली कुठे आहे? आल्याचे गाव आलं. आणि त्याप्रमाणे मित्र शक्तीवाले प्रभाकरजी धोबण एक आदरणीय शिक्षक आणि माझे प्रतिस्पर्धी कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तुरेवाले अंत नको पाहूचे आमचे सुनील लोगडे माऊली या ठिकाणी आहेत. आमचे पाहुणे आमचे पाठीराखे व्यावसायिक सुनील भोजे सर श्री पांडुरंग गोरे नागरांचे आमचे आलेले आहेत. शाहीर राजेंद्र धनावडे, शाहीर विश्वनाथ शिर्के, शाहीर परेश धनावडे व विजयजी कोरटे माऊली आमच्या प्रभाकर धनावडे माऊलीची मंडळी. राजू खेडेकर एवढं साखरपत्र आणले आहे. एका कोपऱ्यात कुठं आलं हरकत नाही. आमचं विजय पुढेकर सर्वेश्वर कडवईत आणले. आमचे रामभाऊ आलेले आहेत. तुम्हाला फार मिस करतो रामभाऊ, शपथ सांगतो मिस करतो. आमच्या विजयभाऊला मिस करतो. पण ते काय मुजवा करून देत नाहीत आणि वारी काय सुरू करत नाही. साम्राज्य जेवढा मोठा केला माणसाला करायचा काय. त्याचप्रमाणे चंदन दर्डे माझा असेल, श्याम शेतप आहे, कोकणकर आरजी आहे, सुमेध तारवे सगळी मंडळी लव यू. कुणाचं नाव राहिलं आय माय सॉरी. शाहीर आमचे महेंद्र शेतप आहेत आमच्या घराण्याचे. आमचे तुषार पंधरे माऊलींचे जे आमची
मंडळी आहेत. करगोडे गावचे आमचे प्रकाश शिंदे माऊली आलेले आहेत. मनाचा मुद्रा त्याप्रमाणे वरवडीचे विजय गोरे आहेत, राज कापकर आहेत, आमचे नृत्य संदीप भलेकर आहेत, मोहन भलेकर आहेत, पंकज घाणेकर माझा मित्र आलेला आहे. हे बघ्या जाताना भेट रे भाऊ. आणि कुशल पुढे मनसेचे आहेत. सर्वांना मनाचा मुद्रा करू या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता राहिलं माझा प्रतिस्पर्धी खेळातली माझी चमचमती बाई या ठिकाणी आले जाणवत मनाचा मुद्रा. विजय साहेबांना मनाचा मुद्रा आणि माझ्या बाईला पण मनाचा मुद्रा म्हणतात. मला काय घटस्फोट देणार नाही. अगं तुला घटस्फोट देऊन या पावसापर्यंत जाऊ कुठं मी आपला असा काळा वारा तो तर म्हणजे बुरा काढला. आता देणार कोण हे सिद्ध्या देणार कोण म्हणून मी आपली पुरून पुरून तुला खाता. पण एका बाजून कसं होतं तर फक्त भगतराव तुमचा नाश स्टँडर्ड असायचा. एका उंचीवर नाश कुठं शांताने कुठं काय आपण गावठी माणूस भेटली. आता फक्त वारी देवस्तवान या ठिकाणी स्तवन करतोय. तर माझा घरी काय राहिला निश्चयो खरा शरणतो जमी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. स्वयंभू शिवाची शंकराची आणि या भूमीमध्ये जो वाटण जो खंडाळेश्वर म्हणून उदयास आला, ते कुठून एका जांगळ्याची गाय आली, पाना पाजला आणि जांगळ्याला धावून आला. ह्या काय नक्की काय ते भानगड आहे. माझ्या गायीचा पाना जातो कुठं आणि रागात कोणती मारली. 3 तुकडे झाले. स्वयंभू इथंच राहिला. एक बरोबर गेला आणि एक दुसऱ्या ठिकाणी गेला. तवना बोलले काय आणि तो परमेश्वर आणि त्याच्या जवळातल्या घंटेचा आवाज जो जो दूरपर्यंत जाईल तिथपर्यंत कुठं पण पाव खोटा गिर पर्यंत पाणी पडलं. पाण्याचा धरा ठेवणारा आमचा खंडेश्वर काय पुण्याने काय सत्वाने काय तेज बघा. कोण वाढवडील तर पहिला आला एका अशा पाषाणाला पुजलं. त्यांना कोणाचा तरी कौल घेतला आणि आता एकापासून 21 झालं, 5 25 झालं. अरे भरल्या जाणार शिरल्या अनाथ ह्या मोरा टोरात गोरा ढोरात ह्या वासरात मुंबईपासून हितपासून गावापासून आणि मुंबईपर्यंत ज्याने रखवाली केली तो खंडाळेश्वर त्याच्या चरणाचे स्तवन ठेवतोय. तुमच्या सगळ्यांना सांगतीनं लक्ष असो. मी गावठी माणूस मंडळी मावली या म्हणताना गोरा गेल्यावर घोडा काढला चला काय इच्छा ना 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 ना. घंटानाद हा जाईल जिथवर, घंटानाद हा जाईल तिथवर पाण्याचा झरा. घंटानाद हा जाईल तिथवर पाण्याचा झरा.
मालक सांभाळलेले करा. लक्ष असावं, इफेक्ट झाला, इफेक्ट नाही आहे, सगळं कोरडा आहे. घंटानाद हा जाईल जिथवर पाण्याचा झरा, वाटत गावचा होऊन मालक सांभाळलेले करा. श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा, श्री खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. खंडाळेश्वरा ईश्वरा शंभू शंकरा. बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हाताश्वरीचा. बोल तूळ बोल भीमाशंकर गणभिकाजी अमरवीर शंकर प्रभाकर रमणनाथ मंडळाचा. गणपती बाप्पा. Thank you.
आलेला आहे की म्हणे सजली वसुंधरा पैसा आला मला असा म्हणजे पैसे आता लिहून देते सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हऱ्या सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा तर वाणी चाललेला आहे कधी येणार सांग कधी येणार सांग येणार कधी का हो 14 सप्टेंबर लिहून ठेवायचं 14 तारखेला लिहून आलो तर देव येईल गड घरी चला करूया हो तयारी ओवांचे ज्या चाल आहे ती चाल द्यायचा प्रयत्न करूया नंतर आपली बारी सुरू करूया देव येईल गड घरी चला करूया हो तयारी विश्वाचा तुवा करी सारी स्वप्ने जो साकारी करी निसर्ग सजवणारा तुझी सारी विश्वविधाता गणपती तू कार्यभारी अशी गोष्ट चालू होती थोडीफार एकत्र झाली असेल समजून घ्या तर आता काही बक्षीस आणले आहेत या ठिकाणी उद्योजक आमच्या घराण्यातील आदरणीय प्रकाश शिंदे माऊली आमच्या घराण्यातील आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक त्याबद्दल मनस्वी आभार शिंदे माऊली खंडाळेश्वर नृत्य कलापथक धोपटवाडी आणि यांचे आमचे मित्र प्रभाकर धोपट माऊली 251 रुपयाचा पारितोषिक युवराज दशरथ रवींद्र निलेश गाव फोडगोस संगमेश्वर नावे उंचावी देवीचे लेकर यांचा गाणं मी केलेला आहे 501 रुपयाचा पारितोषिक आहे या आमच्या फोडगोसच्या मंडळींचा आणि फरमाईश आहे गोवा नमान झाला पाहिजे एक विरासक पाहिजे आणि डायलॉग मोठे मोठे गार केलं अरे मोठे मोठे गार केला गंमत मध्ये राजेश बुवा असं नाही करायचं मोठे मोठे गार केलं एक कोणाचा तरी दुसऱ्याचा असेल दुसरं वाक्य माझं आहे आणि म्हणतात राजेश निकम खडा जास्त किंमत मध्ये का 18% जीएसटी लावून उभा आहे 18% जीएसटी लावून उभा आहे या सगळ्या गोष्टीचा झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा हिशोब झाला पाहिजे आणि काय नमान करायचा मंगळाशी आता नमान केलं तर म्हणतात बायकोचा तो ऐकायचा नमान करायचा नाही हे पब्लिक नमान करू की नको मंडळात इथे जातो अहो आता तिकडं संगमेश्वरातलं जागरी झाली आता कालच झाली मुंबईला या मुरतूक लावतात ढोलकी लावतात तबला लावतात ह्या जाकडीच नाचतात आणि बाहेरला सोंगा येतात हे आपलं काय पण बोलू दे नाच आणि शक्यतोला लय असा काही वेगळा फरक नाही इकडं स्तवन होते तिकडं म्हणणे होते हे पहिलं वंदू नमन माझं नमन माझं नको तसं इकडं स्तवन मग आला तिकडं गण असा शक्यतोला आला गण त्या गणपती घालतात ना असं नमना तिकडं गण तिकडं गण मग आल्या तिकडं गवळणी थाट माट करून घरात सगळे आलेले मग तशी इकडं गवळण मग तिकडं वग दाखवतात समाज प्रबोधनाचा तसं इकडं दुसऱ्या बारी समाज प्रबोधनाची गाणी काही येणार नाही मंडळी हे येणं बनवतात पण मी येणा बनणार नाही येणा बनणार नाही मी साधा पण साधा नाही देऊन ठेवायचा साधा नाही पैसा तिथे थांबत मला दाखवतो श्री जवळनाथ नृत्य कलापथक वाटत उभे पाखाडी अरे वा वाटत उभे पाखाडी 200 रुपयाचा पारितोषिक फरमाईश कुर्याचा सजलाय सांग आणि राजू खेडेकर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय नाव गटाचं बंदायचं पैसा मारवाय चेतन एकनाथ धनावडे कवठेवाडी वाटत आमच्या गुरु घराण्यातून आणले आहेत 1001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद आणि विजय शेख कुळेकर कडवाई संपूर्ण नाच करण्यासाठी किती दिलं विजय नाही 1001 रुपये तर पडलं कमी फरमाशी घ्या नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नाचायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं साधायचं भेट दिली गाव देवाला भेट दिली खंडोबा तुला पवत बांधायचं पवत
अरे होते बोल की निवेदित गण पहिल्यांदा सादर केला होता आपल्या भाऊ यांच्याकडे आणि तो गण अनेक फरमाईश आल्या ते रेकॉर्ड करायचा गोवा बोललं अजून रेकॉर्ड आलेला नाही नवीन काय आलेलं नाही येणार आहे गोवा तुमच्यासाठीच थांबलोय आपला गण तो रेकॉर्ड होणार आहे त्याच्यासाठी जरा थांबलोय शनिवार रविवार सगळं खूप आहे झांज ढोलकी होते बोलकी मग ढोलकी सारे जरा साज संगीत बाज रंगीत आल वरून माना आर माझा तुर्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण माझा तुर्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण आणि हेतो नाक्याच्या अंतरावर असला जय विनायक ते भाई थांबवा आता हेतो नाक्याच्या अंतरावर असला जय विनायक 2003 साली जिंदाल कंपनी आली त्याच्या आधी देसल आणि गणपतीचं मंदिर बांधलं गणपतीचं मंदिर बांधलं तिथपासून फेमस झाला जिंदालचा गणपती हेतो नाक्याच्या अंतरावर पुण्याचा बाप्पा गणपती पुढे इकडे जय विनायक आता झाला आमचा जिंदालचा गणपती या दोघांचं मत एक घेऊन खंडाळेश्वराचं मत घेऊन सादर करतोय तुमचं लक्ष असं झालं ओके त्याला तूने प्रीत जब जय विनायका तुझं नमन माझे जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तुझ्या नगरीत साज करून सागरीत तुझ्या नगरीत साज करून सागरीत देव पुण्याचा हा केवरती जय विनायका तुझं नमन माझे विश्वाच्या अधिपती 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 तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती तू जिंदालचा गणपती जय विनायक
आणि गवळण गवळण यांची परंपरेनुसार तसंच सगळं हाय. ती म्हणाले हे काल्या तुझ्यावर घेऊ नको, हे मी जे काळ्या म्हणतोय तुझ्यावर घेऊ नको, हे खोबरेवाल्या हे तुझ्यावर घेऊ नको. आणि म्हणते की गोटी म्हणते काय तुझी हरवण काळी गोटी. अरे 12 रंग आहेत का त्याच्यात काळी तेवढी कशी दिसली गोटी. लबाड आणि हे माझे चमचमते बाय, हे माझ्या समीपचे बाय. काळी गोटी म्हणते काळी गोटी म्हणते जपून ठेव. सांडेल म्हणते सांडेल असंच म्हणेल ना. कुठलं ते ऐक रे काल्या घोंगडीवाल्या इतिहास जाणविना ऐक रे काल्या घोंगडीवाल्या जरा सावरून धर लंगोटी धरा सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची ओळी खोटू तुझी हरवण काळी गोटी. हे असंच पण होतं काय रे ते बरं खरं होतं ना. तर ही माझ्यापेक्षा मोठी आहे शानी आहे. राधाबाई मोठी होती गवळणी मोठ्या होत्या. या भारतीय कृष्णाबरोबर खेळायच्या तर मोठ्या म्हणजे अक्कल जास्त असती. मग उद्याचा हा प्रॉब्लेम होणार असेल, उद्या खेळायची अडचण होणार असेल, उद्या खेळायची खोटी होणार असेल तर काय म्हणतो आहे तुम्ही सांगायचा निरोप निरोप सांगा मला. आत्यावर नाही तर कुकडी कुक खेळतात कुकडी कुक हे ना बाकीचं सगळं जमता पण नाचात असं टोपी बी घालत लाज वाटते अशी सरळ भेटते. माझा एक डायलॉग आहे. अरे आया वावर पे आता है उसको पटवर तोड़का बोलते हैं और शक्ति दुरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. आपला सगळं गावठी मी नमन पण करणार, मी मंगळास्त्र पण म्हणणार. जर काय म्हणायचं तर म्हणा. हा माझी लाडाची हो घटस्फोट कसा घेणार. जर काय घेतला नाही कोणी ना त्यांना हे लावायचा. अरे त्यांना अवदसा सुचली नाही तर माझ्यासारखा चांगला बरकतीचा माणूस कोण नाही. अरे बरकतीचा माणूस शपथ चांगला माणूस दिसायला का पण बाकी बरकत तर काय म्हणतोय. आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान हायली मोठी बाई वयान हायली मोठी. करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून गोटी. करू नको समाजी तू खोटी ठेव हातात धरून गोटी. करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून गोटी. करू नको समाजी खोटी ठेव हातात धरून गोटी. आहे लाडाची गोड गुणाची हो आहे लाडाची गोड गुणाची बाई वयान हायली मोठी बाई वयान हायली मोठी. एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ 10 11 12 13 दाखव का तुझा मारा. हा कोण कुठल्या बाजूला ह्या शक्तीवाले हो धमकाड तुम्हाला काय म्हणता. हे काय शक्तीवाले आहेत ना डॅमेज नॉन सायन्स पण हे अंगावर घेतात तांबरे बोल तेवढं समाज विषय पण दिला. अहो गावठी असल्यामुळे काय झालं तर सांगतोय. गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या तिला. मी साधा माणूस गवळी पण कशा. अरे गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या तिला भेटाया आल्या तिला. त्याच्या मोर किती केली त्याची निंदा. अग भेटाया आल्या तिला त्याच्या मोर किती केली त्याची निंदा. गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या तिला. गवळ्याच्या चंदा मंदा कुंदा भेटाया तुला आल्या तिला. भेटाया आल्या तिला भेटाया आल्या तिला त्याच्या मोर किती केली त्याची निंदा.
जवळ झालेले आहे आणि आता 2 फरमाईश आलेले आहेत. फरमाईश आलेले आहे त्याच्या आधी आयोजकांचा प्रश्न आहे आणि भुवांचा प्रश्न आहे. तर फरमाईश घेऊया. फरमाईश घेऊया. ते बोललं नमान म्हणतात करणार नाही. नमान वाईट काय नाही. फरमाईश आहे. आता फुंकूसवरनं आलं, संगूसवरनं आले, 500 रुपये दिला नाही, 700 रुपये गाडीचा खर्च झाला नाही. तिने सांगितलं नमान करा. Did have any problem nonsense? ग्रंथ उपासक तुकाराम मला पावली तुम्हाला चरणस्पर्श तुकाराम मला पावलीकडे 200 रुपये आले आहेत. एक समाज प्रबोधन गाणं कुठे आहे चालतं घेतो. हे नंबर आलो काय म्हणतं म्हणजे किती 30 सेकंद तरी झाले की नाही. यांना प्रॉब्लेम काय हो 30 सेकंदला जरा मजा येईल तर प्रॉब्लेम काय आहे. यांना प्रॉब्लेम सगळ्याच गोष्टीचा आहे. आता शक्तीपुरासारखा काय ह्या गोष्टीत काय मी वाईट तर बोलत नाही तरी पण यांना प्रॉब्लेम. एकच प्रश्न पदाकडे जायचे आहे. फरमाईशातल्या फुंगस गावात त्यांच्या आधी एक ते होय भाजावळ कमी करा रे. ते दिसता सगळा धूरचे धूर बाहेर पाऊस लावण्याची गरज झालं. ते दामा दामा मग व्हायचा माणसा हे थोडंच राहून ते एकच सांगतो पर्यंत. आजकाल आम्ही शिकलो मॉक हे सगळ्यांनी व्यवस्थित आहे का मग कसा म्हणून आम्ही शिकलो मॉक. आमच्या पोरी पण नाही शिकल्या म्हणजे आपल्या आया बहिणी कमीत कमी ग्रॅज्युएट त्याच्या पुढे नर्स होतात MBBS होतात डॉक्टर इंजिनियर वकील काय म्हणशील होतं MPSC ऑफिसर सगळं का. आणि कॉर्पोरेटमध्ये पद्धतशीर IT BTला पद्धतशीर आमच्या पोरींना पैसा पगार चांगला. पहिला आमचं वाडवडीत जायचं ना ते ऐकायला येते ना तुम्हाला हा पहिलं जायचं ना स्वर्गतीला तर पहिलं बघायचं याच्यावर उर्मी किती आहेत वाट्या किती आहेत एवढं गावात जास्त तेवढा श्रीमंत तेवढे याचं शांत आहे. म्हणजे पोरगी माझी कुठं कमी पडायची नाही कुठं बरकत तिला कमीच पडायची नाही जेवण टाकायची पोर ह्या लेवलला होता. आता मुंबईला घर आहे 1 BHK आहे गाडी बिडी आहे पोरग्यास पगार किती आहे हे सगळं आणि पोरगीला 50,000 पगार पोरग्याला 60,000 पगार पद्धतशीर वर लाखाच्या वर पगार महिन्याला झालं. लग्न ठरलं आलं पाहुणे हे घातल्याने घोगडी झाली मांडवली झाली सगळी पोरगी देतो होतो केली घर बघणी झाली. घर बघणी पण करत नाही फक्त पैसे घेतात. घर बघणी झाली साखरपुडा झाला असं भरलं सगळं चव भरला पद्धतशीर लिडं घातलं सगळं आणि बांगडी फुटली बांगडी भरली चौकात बांगडी भरली पोरीचं झालं लगेच झालं कन्यादान पोरगी त्याच्या आधी ह्या झालं प्री वेडिंग शूट हे तारीख व्हिडिओ आहेत हे सगळे अर्धे. आता तुम्हाला सांगितलं असतं इकडनं वर समुद्रातनं वर पेवतात इकडनं जातात फोटो काढतात कोण धोतार कोण चुलीवर जेवण करताना फोटो प्री वेडिंग शूट सगळं झालं पद्धतीत झाली मुलगवणी झाली हळदपेंडी झाली आणि एका वर्षात झालं भांडण दोघांचं. ही म्हणजे मी येऊन घरात काम का करू तुझ्यापेक्षा 5,000 फक्त कमी तू पण कर तू पण भांडे का चल तू पण कर मी पण कमवते तू पण कमवतो. झालं फाटलं गेलं वकिलाकडे झाला घटस्फोट आणि मग पुढं मी माझं बघून घे तू तुझं बघून घे आणि लास्टला कळतं हे गुडघं दुखायचं आलं बीपी झाल्या डायबिटीस झालं पोटात दुखायला लागलं पाठीत नाही आले माझा येडा वागडा होता माझा होता आणि तेव्हा आठवण होते. म्हणून कोणी सांगतो आणि पोरांनी तुम्हाला पण सांगतो जेवढं शक्य होईल घटस्फोट करून घ्यायचा नाही. आपल्या आई वडिलांनी ते घ्यायचा नाही. एकमेकावर आयुष्यभर ती वैतागच झाली म्हातारा असा करतो म्हातारा तसा करतो म्हातारा याची करते पण जरा काय त्याला दुखून दे त्रास होऊन दे लगेच फोन करणार लेकीला त्याला का म्हातारा कसाच करतो बघ जरा डॉक्टरकडे घेऊन जा. अरे हे प्रेम आहे. आमच्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा केला आमच्या 80 वर्षांनी एकमेकाला आय लव्ह यू बोलले कधीच काही नाही बोलले पण संसार शेवटपर्यंत का नाही ते खाणार फक्त मॅगी 10 रुपयाची स्टेटसला हॅव्हिंग मॅगी विथ माय हॅपीज हे असलं काय होता
शोक झाला, सगळा दिखावा झाला, दिखावायची दुनिया. तर मंगळाष्टक झालेला आहे, यंदा 10 मंगळाष्टक पडलेला आहे, एक फरमाईश आलेली आहे. लोक म्हणतील आम्हाला काय काय लोकांच्या मागण्या. एक पोरांनो, तुमच्या आयडिया बोललो आला क्षण सुवर्ण योग तुझिया भाईचिया प्रार्थना देवा जपुनिया अंतरी हा सोहळा देखणा सोन्याचा विनाश हा उगवला सुखावतो लोचना लाभो सौख्य तुम्हास हे उभयता कोर्या सदा मंगलम शुभलग्न गोवाचा प्रश्न आहे कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी नसून सूर्यनारायणाशी लग्न केलं? शाही या खंडाळेश्वराच्या ह्या भूमीमध्ये, या कालकाईच्या नवलाईच्या भूमीमध्ये मी तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. फक्त एवढंच आहे, साधारण घराण्यातले तुम्ही आहे. यंदा बापू भानुदास घराण्यातले 2 प्रश्न आम्ही फोडले. गेल्या वर्षी तुमच्या घराण्याचा संदीप गोरेंचा फोडले आणि आज साधारण घराण्याच्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. यादव माऊली सुतावरनं स्वर्ग गाठायचा असतो, सुतावरनं भाताची परीक्षा. एक जर यांना काय सुटलं तर तुम्हाला गळ्याची शपथ खरं बोलायचं. तर तुमच्या प्रश्नाला हात घालतोय. दिल थांबे बैठे का देवाची कृपा होऊन द्या आणि खंडाळेश्वर पाहून द्या आणि प्रश्न फुटून दे. तर बुवा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं? त्या संत सद्गुरूंचं नाव काय? तर राजेश बुवा काय झालं? कुंकू गळ्यात मंगळसूत्र हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून प्रत्येक महिन्याच्या संक्रांतीचा म्हणजे एका वर्षाच्या 12 मकर संक्रांती यांचं व्रत केलं. त्यावेळी त्यांनी भगवान सूर्यनारायणाला म्हणजे आपला पती मानून स्वतः साडी नेसून साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आणि त्यांचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर, म्हणजे त्यांना जांभेकर महाराज असे म्हणतात. आणि ज्याप्रमाणे तुमची जी अट आहे की माझं जे उत्तर आहे त्याचं ग्रंथाचं नाव तेच आहे आणि माझ्याकडे आज ग्रंथ तो नाही आहे, उद्या तुम्हाला दाखवेल मोबाईल, तो ग्रंथाचं पण नाव तेच आहे. ग्रंथाचं नाव आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर अर्थात जांभेकर महाराज. आणि तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर तेच आहे श्री रामकृष्ण महाराज जांभेकर महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझा प्रश्न असा आहे की हा जो आमचा शेतकरी आहे बळीराजा आहे, हा शेतात जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कुठलंच विघ्न अरिष्ट त्याच्यावर ह्या इष्टकीवरती कुठलंच संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. आणि आज आयोजकांचा देखील प्रश्न आहे. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा दुष्ट नाग राहत होता, त्यामुळे डोहातील पाणी विषारी बनले होते. चैत्र वैशाख महिना असल्यामुळे गाई व गोपाळ तहानेने व्याकुळ झाले होते व ते यमुनेच्या प्रवाहाकडे पाणी पिण्यास धावले. पाणी पितात सर्व गोपाळ सर्व गायी गतप्राण होऊन पडल्या. थोड्या वेळाने वेणू वाजवत श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला. तो देखावा पाहता श्रीकृष्णाने कृपादृष्टीने अवलोकन केले. त्याचबरोबर सर्व गायी गोपाळ निद्रिस्ताप्रमाणे उठले. श्रीकृष्णाने त्यावेळी मनात विचार केला की या डोहातून कालियाला घालून दिले पाहिजे. असा मनात विचार करून यमुनेत उडी घातली. कालिया नागाच्या मस्तकावर पाय देऊन डाव्या हातात त्याची शेपटी धरून चित्रतांडव नृत्य केले. ते किती प्रकारचे होते, त्या नृत्याचे नाव काय आणि श्रीकृष्णाचं वय किती? तर बुवा मंडळी त्याचं नाव आहे 6 नृत्य केली, 6 नाच केले. त्याचं नाव आहे रसतांडव, पादप्रहर तांडव म्हणजे चित्रतांडव, भ्रमर तांडव, लीला तांडव, कलह तांडव आणि शांत अथवा विजयानंद तांडव. आणि त्यावेळेला कृष्णाचं वय होतं 5 ते 7 वर्षाच्या आसपास होतं. एकंदर काही ग्रंथ सांगतात 6 आणि काही सांगतात 5 ते 7. हे तुमचं उत्तर आहे. आणि पदगातोय आणि
पुढचं करतो. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. अहो सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. 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 या ठिकाणी संदीप धनावडे कोठेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि या ठिकाणी वारी ठेवतोय टाइम झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित थोडंसं काढलेलं आहे. तर बुवांना दुसऱ्या बाजूला शुभेच्छा देतो आणि वारीचा थांबवतो लवकर देतो. बुवांच्या मागून मी ज्याप्रमाणे बुवा वारी करतील त्याप्रमाणे मी येईल. धन्यवाद.